नमस्कार मंडळी. परत आज पण आमच्या दोघांची स्वारी निघाली होती, कारण मयूरला यायला उशीर होणार होता आणि ह्या पावसाचं मला तर काही समजतच नाही राव. दिवसभर काहीसुद्धा नसतं आणि बरोबर ऑफिस सुटायच्या वेळेसच हा धो 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 चालू होतो. असो, इतकं छान वातावरण होतं म्हणून राहायला म्हटलं, इकडे बघ ना आपण फोटो काढू. पण चला त्यांनी मला इग्नोर केलं आणि तिकडे बघून बाहेर बघत बसला. असो. आणि मी जशी की मी खूप प्रो असल्यासारखी रिक्षावाल्या दादांना सांगते, "दादा इकडून घ्या, इकडून शॉर्टकट आहे हां. दादा तिकडून घ्या, तिकडून शॉर्टकट आहे." पण ह्यांना काय माहिती, मला रोजचं येण्या-जाण्याचा शॉर्टकट तेवढा माहिती आहे. असो, घरी पोहोचलो आणि त्याच्यानंतर पाऊस तर चालूच होता, पण ह्या साहेबांना खिडकीमधून काय दिसत होतं माहिती नाही. हा नुसता हसण्यावरतीच चालला होता. त्याला बाहेर हॉलमध्ये खेळायला दिलं आणि मी लागले माझ्या रोजच्या कामाला, ते म्हणजे स्वयंपाकाला. माझी एवढी हिंमत की मी रायाशिवाय करेन? तो माझ्या कडेवरतीच येऊन बसला. त्याला मी काय करते हे बघायचंच होतं. मग काय, साहेबांना कडेवरती घेऊन मी काम करायला चालू केलं. थोड्या खेळण्यांचा आमिष दाखवून त्याला म्हटलं, "बाळा खेळ ना खाली, पण गप्पा तर मारायच्याच आहेत हं आम्हाला." मग त्याच्याशी गप्पा मारत मी भाज्या वगैरे करून घेतल्या आणि हो, मी ना 2 दिवसापासून ना साई लावायला घेतली आहे. ॲक्च्युली ह्याच्या आधी ना मी एकदाच माझ्या सासूबाईंनी मला शिकवलं होतं. मी एकदाच केलं, त्याच्यानंतर माझं तूप किंवा माझं दही व्यवस्थित लागेनाच. पण मी मी म्हटलं आता ट्राय करून बघूया, कारण मला रायासाठी दही काढावं लागतं म्हणून. मग मी ते काढलं. दही छान लागलं. आता म्हटलं एकदा ट्राय करू, लोणी काढायचा, तूप बनवायचा. मी पहिला ते मिक्सरमधून काढलं, पण ते मला काही व्यवस्थित वाटलं नाही. म्हणून मी रवीने केलं आणि काय लोणी निघालं. ठीक आहे, क्वांटिटी कमी होती, कारण साई पण थोडीशी होती, रायासाठी होती, त्यामुळे ते एकदम थोडंसंच होतं. पण मी खूप खुश होते, की मी फर्स्ट टाईम स्वतः अ, अ, नाही का मुरवण लावून मी सगळ्या गोष्टी केल्या होत्या आणि त्याचं तूप पण छान निघालं. थोडीशी क्वांटिटी निघाली, पण ठीक आहे, चलतंय. त्याच्यानंतर आयाला अंघोळ घातली आणि त्याला खाऊ चारायला घेतला. पण आमच्या साहेबांना, आमच्या बाळराजेंना गोष्ट ऐकायची होती. मी कधीही आयुष्यात गोष्ट ऐकली नाही, तर मी गोष्ट सांगत होती आणि काय-काय सांगत होती हे माझं मलाच माहिती. पण असू दे, त्यानिमित्ताने त्यांनी खाऊ खाल्ला आणि मलाही ते एक सवय लागून जाते गोष्ट सांगायची. त्याच्यानंतर सगळं आवरलं आणि नंतर कपडे धुवायला ठेवली. असा होता माझा आजचा दिवस. थँक सो मच. बाय.